डबल इंजिन सरकार असलं तरी इंजिन नुसतं धूर जोडतंय। उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। केंद्रात राज्यात पाशवी बहुमत, मात्र हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, ठाकरेंचा टोला। महाविकास आघाडीला बगल देत मुंबईत काँग्रेसचं एकला चलो रे। मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार, वडेट्टीवारांची घोषणा। नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार, काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मविया मनसे युतीची घोषणा। मात्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षांकडून इन्कार, संबंधित काँग्रेस नेत्यांवर कारवाईचा इशारा। नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युतीबाबत बैठक। समीर भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदेंसोबत समीर भुजबळांचा पुन्हा संघर्ष व्हायची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर। रुपाली चाकणकरांविरोधात भूमिका घेणाऱ्या रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींची उचलबांगडी, तर मारहाणीचा आरोप असणाऱ्या सूरज चव्हाणांचं कमबॅक। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू होणार। मुंढवा इथल्या 40 एकर जमीन गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समिती चौकशी करणार। दिग्विजय पाटील यांनी जबाबदारी स्वीकारल्यास पार्थ पवारांची सुटका व्हायची शक्यता। मुंढवा जमीन घोटाळ्याचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज। शीतल तेजवानी भारतातच असल्याची माहिती। तेजवानीला अद्याप अटक झाली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। चोरीचा मुद्देमाल परत केला म्हणून चोरीचा गुन्हा रद्द होईल का? सुषमा अंधारेंचा पार्थ पवारांवर हल्लाबोल। अजित पवारांना जर व्यवहार माहिती नाही तर 300 कोटी कुठून उभे केले? अंधारेंचा सवाल। अजितदादांसाठी आधी ट्रॅप लावला आणि त्यांना अडचणीत आणलं। भाजपला कुबड्यांची गरज नाही हे शहानी आधीच स्पष्ट केलंय। भाजप हा पक्ष कुणाचाही मित्र होऊ शकत नाही हे सिद्ध झालं। सुषमा अंधारेंचा भाजपावर हल्लाबोल। मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानात आक्रमकतेनं उतरा। भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश। विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना सूचना। आशिष शेलारांच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ असल्याचा संदीप देशपांडेंचे आरोप। तर शेलारांवर टीका करण्याऐवजी मतदारसंघाकडे लक्ष दिलं असतं तर उपयोग झाला असता। भाजपच्या नवनाथ बन यांची देशपांडेंवर